नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत न्यूज संकेतस्थळावरती माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र संचालनालयावरती तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे मेगा भरतीबद्दलची. तर राज्याच्या विविध विभागांमार्फत आता 70,000 पदांची नोकर भरती जी आहे नव्या पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. मग राज्यामधील या ठिकाणी विविध विभाग आहेत, जसं की महसूल विभाग, तलाठी पदभरती असेल, जिल्हा परिषद मधील वेगवेगळी पदं असतील, आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागामधील गट व ड पदभरती असेल किंवा इतर जे विभाग आहेत, महानगरपालिका असतील, सर्वच विभागांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. एकूण 70,000 पदं भरली जाणार आहेत. आता याच्यामध्ये एमपीएससी मार्फतची वेगळी पदं असणार आहेत, त्याची देखील पुढे माहिती आपण पाहणार आहोत. अधिकृत या ठिकाणी ही न्यूज जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बघू शकता या ठिकाणी जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. नवीन सेवा प्रवेश नियम आणि नवीन पद्धतीने या ठिकाणी ही पदभरती आता होणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. बघा, राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. नवीन प्रक्रिया आणली जाणार आहे. जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. बघा, एकदाच ही संपूर्ण 70,000 पदांची जाहिरात येईल का, तर नाही. टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागाची तुम्हाला जाहिरात आलेली पाहायला भेटेल. यामध्ये आता एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पद आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील म्हणजेच सरळ सेवेची जी तुमची पदं असणार आहेत त्या पदांचा बाकी पदांचा समावेश असणार आहे. म्हणजे 70,000 मधून 20,000 पदं जी आहेत एमपीएससीची असणार आहेत. बाकी 50,000 पदं जी असणार आहेत ती पूर्णपणे सरळ सेवेची तुमच्यासाठी असणार आहेत, ज्यामध्ये गट क व ड पदांचा समावेश असेल, गट ब पदांचाही समावेश असू शकतो. तर ही भरती प्रक्रिया जी आहे विविध टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची या ठिकाणी वेगवेगळी जाहिरात जी आहे टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध झालेली तुम्हाला पाहायला भेटतील. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. बघा, आजच या ठिकाणी ही बैठक झालेली आहे, त्याच्यामध्ये हे सर्व आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली संदर्भात बैठक झाली. बघा, सेवा प्रवेश जे नियम असतात म्हणजेच भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात असतील, पात्रतेबद्दलचे असतील, पदभरतीमध्ये काय काय या ठिकाणी अटी आणि शर्ती ठेवायचे असे जे नियम असतात त्याची बैठक होती. आणि या बैठकीस मुख्य सचिव या ठिकाणी उपस्थित होते, प्रशासनामधील सर्व अधिकारी देखील उपस्थित होते. त्याच वेळेस या ठिकाणी ही घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर बघा, आता सध्याची होणारी ही पदभरती असेल किंवा इतर सध्याच्या पदभरती सुरू आहेत त्यासाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयासाठी वन लाइनर स्वरूपामध्ये नवीन पुस्तक प्रसिद्ध केले गेलेले विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी. तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला जवळपास महाराष्ट्रामधील सरळ सेवेमधील तलाठी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती, रेल्वे असेल, नगर परिषद असतील, महानगरपालिका भरती असतील, सर्व लिपिक पदं असतील, जलसंपदा भरती असेल, सरळ सेवेची इतर कुठलीही भरती असेल त्यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय तुमच्यासाठी कॉमन असतो. TCS IBPS नुसार या ठिकाणी ह्या पदभरती होतात. TCS IBPS कंपनी तुमच्या आतापर्यंत परीक्षा घेत आलेली आहेत. तर त्या पॅटर्न नुसार त्यांनी एकमेव पुस्तक बनवलेलं आहे सामान्य ज्ञान या विषयासाठी वन लाइनर स्वरूपामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान मधले इतिहास असेल, राज्यघटना, भूगोल, अर्थशास्त्र, GK असेल, GS असेल, हे जे प्रश्न जे आहेत त्याचे घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. तर हे पुस्तकाचं लेखन संकलन विकास शिंदाळकर सर, सचिंद्र कुरुम सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोर मध्ये उपलब्ध आहे आणि ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येईल. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी. स्वच्छता निरीक्षक हे पद आरोग्य विभागामध्ये भरलं जातं. त्यासाठी स्पेशली अभ्यास करण्यासाठी तुम्ही जर या ठिकाणी वाट पाहून असाल त्या पदाच्या जाहिरातीबद्दल तर त्यासाठी देखील त्यांचं तांत्रिक डायरीचं पुस्तक आहे. वाहन चालकची देखील पदं असतात, त्यासाठी देखील सरळ सेवेचं कुठलेही वाहन चालकचं पद आलं तर त्यासाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणेची महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टोर मध्ये उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा, आता ही जी 70,000 पदांची पदभरती होणार आहे त्याच्याबद्दल पुढे काय म्हटलंय, राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवण्यात याव्यात, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असणार आहे. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचंही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, ही जी मनुष्यबळ पदभरती केली
केली जाणार आहे. त्याच्यामध्ये पारदर्शकता वगैरे, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य अगोदर असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात 70,000 पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. तर बघा, सामान्य प्रशासन विभागाची देखील याच्यामध्ये खूप सारी पदं असणार आहेत. 70,000 विविध विभागांमधली पदं असणार आहेत. ती भरल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्षमतेमध्ये या ठिकाणी अजून भर पडणार आहे विविध विभागांच्या. त्यासोबत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाने मांडलेलं मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल जे सर्वाधिक प्रशंसनीय ठरलं आहे. तर हे जे मॉडेल आहे इतर राज्यांमध्ये देखील वापरण्यासंदर्भात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी राज्यांना हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, आता भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर स्वतः मुख्यमंत्री यांनी भर दिल्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत. तर ह्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले की भरती प्रक्रिया फास्टपणे होण्यासाठी जे काही अनावश्यक कागदपत्र आहेत किंवा लांबचे लांब रांगा लागणं, विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल या ठिकाणी वापरलं जाणार आहे. त्यासोबत पासपोर्ट सारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियामध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डिजी लॉकर प्रणालीत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचं आहे. येणाऱ्या 1 वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे न राहता या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असंही स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा, प्रत्येक विभागाने या ठिकाणी ही पदभरती प्रक्रिया जी आहे ती करावी. त्यासोबत नवे मॉडेल उभं राहील. त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये गव्हर्नन्स रिफॉर्मचं नवं मॉडेल उभं राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही प्रशासन सुधारणा करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर खूप महत्त्वाची अशी तुमच्यासाठी या ठिकाणी ही गुड न्यूज होती. महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू प्रत्येक विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते. याच्याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.